नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप गोले. आता ह्या गार भागामध्ये एक कांदा पाहणी दौरा चालू होता. याच्यामध्ये बघा सांगण्यात तात्पर्य काय असतं की कांदा पिकाला पहिल्यापासून खत व्यवस्थापन, पहिला बेसल डोस असेल किंवा दुसरा जो हप्ता असेल आपला सेकंड डोस आपण त्याला म्हणतो की कांदा लागणीपासून महिन्याभराच्या आतमध्ये हे 2 डोस पडले. त्यानंतर कांद्याला कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त खत नाही दिलं तर तुमच्या कांद्याची अतिरिक्त वाढ होत नसते. तुम्ही हा प्लॉट बघत असताल की याला पहिल्या अवस्थेमध्ये 26-26-100 किलो संदीप प्याज बायोनिकची जी खतं आहेत, बाकीचे सल्फर असेल किंवा मॅग्नेशियम असेल, मायक्रोटोन असतील किंवा हिमिकचे गोळ्या असतील, बॅक्टेरिया असतील किंवा सिलिकॉन वगैरे असेल, ह्याला एकत्रित पुरवठा केला पहिल्या हप्त्यामध्ये. त्यानंतर दुसऱ्या हप्त्यामध्ये काय केलं आम्ही ह्या प्लॉटला की 8-21-21-80 किलो आणि अमोनियम सल्फेट 25 किलो हे टाकून त्याला सेकंड पाणीमध्ये, तिसरं पाणी आमचं बसलं, चिमोड आपण त्याला पाणी म्हणतो, असं व्यवस्थापन केल्यावरती चांगल्या प्रकारचा प्लॉट आपण त्याला म्हणतो की एक एकरी नाही म्हणलं तरी 15 ते 16 टनापर्यंत ॲव्हरेज ह्या प्लॉटचं सहज निघू शकतं. शेतकऱ्याकडून जाणून घेऊ आपण ह्या प्लॉटला त्यांनी कशा कशा माध्यमातून ट्रीटमेंट केल्या. प्रथम आपलं नाव सांगा. वैभव संतोष लोंढे. मी सरांच्या माध्यमातून सगळी खतं घेतो. सरांचं मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. सर जे सांगतात ते आम्ही करतो. संदीप पॅचचं आम्ही सगळं किटवे वगैरे सगळं वापरतो आणि त्यांचाच हा सगळ्यात मोठा रिझल्ट आहे. म्हणजे एकतर तुम्ही बघू शकता की ह्या प्लॉटमध्ये जर चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन शेतकऱ्यांनी केलं, खत असेल, फवारण्या असतील किंवा तुम्ही जे पाण्यात सोडायचे आपली जी औषधं आहेत संदीप बायोनिकची ही व्यवस्थित तुम्ही फॉलो केली तर चांगल्या प्रकारचं उत्पादन तुमचं निघू शकतं. प्लस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपला उत्पादन खर्च हा देखील अशा माध्यमातून हे सगळं व्यवस्थापन केल्यावरती कमी होऊ शकतो. धन्यवाद.